मी मान्यवरांना व्यासपीठावर उपस्थित राहावे ही विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की आता आपण कार्यक्रमास सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास 6 जून रोजी तारखेनुसार जवळपास 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तिथीनुसार 20 जून 2024 म्हणजे ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी या दिवशी आपण 350 वर्ष हे तिथीनुसार साजरा करणार आहोत. याच निमित्ताने गोपाळ नांदुरकर यांनी शिवछत्रपतींचे 5x4 आकाराचे भव्य व अनोखे चित्र तयार केलेले आहे. या चित्राच्या अनावरणाच्या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. तसेच आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान होते. याच गोष्टीचे औचित्य साधून आज आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये सगुण निर्गुण डिव्होशनल फाईन आर्ट तर्फे मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. त्यासाठी मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आचार्य गोविंददेव गिरी महाराज तसेच प्रसिद्ध लेखक प्र. घाणेकर सर तसेच प्रसाद तारे सर यांनी दीप प्रज्वलन करावे. गोपाळजी नांदुरकर यांना मी प्रास्ताविकेसाठी आमंत्रित करतो. त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. नमस्कार. उपस्थित सर्व रसिकांचे मान्यवरांचे मी प्रथम मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जे आहेत ते माझ्या भाग्यामुळेच आज इथे उपस्थित आहेत असं माझी श्रद्धा आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. अगदी थोडक्यात मी माझ्या या संकल्पाबद्दल आपल्याला सांगतो. करोनाचा काळ चालू होता, लॉकडाऊन होता. आम्हा चित्रकार मंडळींची पण बरीचशी कामं कमी झालेली होती. त्यावेळेस माझ्या मनात हा एक संकल्प आला आणि माझे गुरु जे रवी परांजपे सर होते
ते आम्हाला कायम सांगायचे की चित्रकारांनी स्वतःसाठी असाइनमेंट निर्माण केल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेस आपण समोरून काम येईल याची वाट न पाहता आपण स्वतःसाठी काहीतरी विचार केला पाहिजे, स्वनिर्मितीचा. त्यातून माझ्या असं मनात आलं की राजा रवी वर्मा यांनी जसं देवदेवतांची चित्र काढली आणि त्याची लिथोग्राफ प्रिंट्स त्या काळामध्ये त्यांनी छापल्या, स्वतःचा त्यांचा प्रिंटिंग प्रेस होता आणि त्यामुळे घराघरामध्ये देवदेवतांच्या तसबिरी पोहोचल्या आणि लोकांसाठी तो एक फार मोठी उपलब्धी होती की आपल्या आराध्य देवतांची चित्र पूजनासाठी त्यांना उपलब्ध झाली. आणि तो एक प्रेस्टीज असायचा पूर्वीच्या काळामध्ये. रवी वर्म्याचं चित्र आमच्या घरामध्ये आहे याचा लोकांना खूप अभिमान असायचा. त्याच्यानंतरच्या काळात SM पंडितांची कॅलेंडरची चित्र अक्षरशः कोट्यावधी प्रिंट ऑर्डर असायची आणि लोक ती जतन करून ठेवायचे. तर मी असा विचार केला की आपण आता परत स्वतः प्रत्येक चित्र काढावं, देवदेवता साधू संत सत्पुरुष यांची चित्र काढावी. आणि हल्लीच्या काळात जे डिजिटल माध्यमं उपलब्ध झालेली आहेत प्रिंटिंगची, तर त्याच्या थ्रू आपल्याला वेगवेगळ्या प्रिंट्स उपलब्ध करून देता येतील. या विचाराने मी पहिलं अक्कलकोट स्वामी महाराजांचं चित्र काढलं आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 12 चित्र माझी झाली आहेत. पण संकल्पामध्ये एकंदरीत 100 चित्र आहेत. पण बाकी व्यावसायिक काम सांभाळत मी ते करतोय. आज महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षपूर्तीसाठी वर्षभरापासून माझ्या मनात होतं की महाराजांचं एक वेगळं चित्र काढावं. आणि ते चित्र काढताना असा विचार होता की खरं म्हणजे मला असं मनात होतं की इतर कोणी चित्रकारांनी न केलेलं चित्र मला करायचं आहे. तर तसा विचार करत असताना मी भारतीय चित्रशैलीचा थोडा आधार घेतला. त्यातही पर्टिक्युलरली आपली जी दख्खनी चित्रशैली म्हणून आहे त्या दख्खनी चित्रशैलीचा अभ्यास केला आणि तिच्यातले जे सौंदर्य विचार आहेत ते सौंदर्य विचार घेऊन मी हे चित्र केले. ही पूर्णतः दख्खनी शैलीतलं चित्र आपल्याला म्हणता येणार नाही, पण त्यातले ॲस्थेटिक्स मात्र त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतील असं एक मनात होतं. त्याच्यानंतर वेगळेपण म्हणजे महाराजांच्या बरोबर मग मी विचार करत गेलो की त्यांच्या समग्र जीवनाचं एक पिक्टोरियल कॉम्पोजिशन आपल्याला करायचं आहे. चित्रकला ही दृश्य भाषा आहे, त्यामुळे त्या दृश्य भाषेतून शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं व्यक्त करता येईल याचाच विचार करत असताना, हे सगळं कॉम्पोजिशन करत असताना मी अनेक एलिमेंट्सचा, त्याच्यामध्ये पिक्टोरियल एलिमेंट्सचा विचार केला. जवळजवळ 30 एलिमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. आता हे चित्र आचार्यजींच्या हस्ते आपल्या सर्वांपुढे सादर होईल. त्यानंतर मी इथे PPTच्या सहाय्याने पण आपल्याला क्लोजअपमध्ये त्यातले हे दाखवणार आहे. तर हा एक विचार होता. हे चित्र करत असताना त्याचे मी तज्ज्ञ लोकांचा सल्लाही घेतला, अभ्यासही केला. त्यात एक आनंदाची गोष्ट आज म्हणजे प्रसाद तारेसर इथे उपस्थित आहेत. हे अतिशय थोर व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराजांच्या अभ्यासकातलं. आणि मागच्याच वर्षी त्यांचं एक फार सुंदर पुस्तक प्रकाशित झालं, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं भावदर्शन. अतिशय समग्र असं ग्रंथ त्यांनी आपल्या स्वतःच्या अपार कष्टातून निर्माण केलेला आहे आणि जो शिवभक्तांना आणि अभ्यासकांना फारच उपयोगी आहे. तर ह्या चित्रासाठी माझे मित्र सुनील भगवान यांनी ते पुस्तक तातडीने मला आणून दिलं आणि अक्षरशः त्याचा मला खूप उपयोग झाला. त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्यांना आज मुद्दाम इथे आमंत्रित केलं. आणि खरं म्हणजे आमचा परिचय नाही, मी फेसबुकवर त्यांना फॉलो करत होतो, तिथेच त्यांचा नंबर मागितला आणि मग आम्ही फोनवर बोललो आणि आज आमची पहिली भेट आहे खरं म्हणजे. पण मला ते हवे होते कार्यक्रमाला, कारण माझे काही मित्र चित्रकार मंडळींनी पण मला एक हे केलं की अरे अशा पद्धतीने चित्राचं प्रकाशन पहिल्यांदाच जवळपास होतं आहे की एखादं चित्र आपण लॉन्च करतो आहे. अशा पद्धतीने चित्र प्रदर्शनामध्ये चित्र मांडली जातात, त्याचं उद्घाटनही होतं, पण अशा पद्धतीने एक चित्र सादर करायचं आहे मला. आता दुसरा भाग असा आहे की आचार्यजींच्या हस्तेच याचं प्रकाशन झालं पाहिजे होतं, ही माझी पूर्ण इच्छा होती आणि त्यांनी ती मान्य केली. आज ते उपलब्ध होते. त्यांनी स्वतःच मला सांगितलं की आपण सावरकरांच्या जयंतीच्या दिवशीच हा कार्यक्रम करू, त्याला एक वेगळं औचित्य आहे. सावरकरांचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवराय आणि आचार्यजींच्या हस्ते हा सोहळा होणं एक भाग्याची गोष्ट आहे. प्राध्यापक प्र.के. घाणेकर सर हे एक असंच फार मोठं व्यक्तिमत्व आहे. सरांची 60च्या वरती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
40 वर्ष गडकोट किल्ल्यांचा भ्रमंती करत सरांचं जे संशोधन आहे हे अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेलं आहे. तर सरांनाही मी माझं पहिलं कॉम्पोजिशन दाखवलं होतं आणि त्यांच्या मौलिक सूचनांचा मला खूप उपयोग झाला, या चित्रामध्येही उपयोग झाला. त्यामुळे सरांना आज प्रमुख अतिथी म्हणून इथे बोलवलं आणि आपण सर्वजण आज आनंदाने इथे उपस्थित झालेला आहात याचा मला खूप आनंद होतो. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. गोपाळजी नांदुरकर यांच्या प्रास्ताविकेनंतर आपण चित्रकृतीचे अनावरण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य आणि अनोखे चित्र हे जे गोपाळ नांदुरकर यांनी जे तयार केलं आहे त्या चित्रकृतीच्या अनावरणासाठी मी श्री राम जन्मभूमी न्यास अयोध्येचे कोषाध्यक्ष तसेच वेदश्री तपोवनाचे संस्थापक परमपूज्य आचार्य गोविंद देवगिरी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या चित्राचे अनावरण करावे. दुर्गपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार वंदित शस्त्रास्त्र शास्त्रपारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय प्लावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. सावरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती रचली आहे. हाच योग साधून सावरकर रचित शिवछत्रपतींची आरती सादर करण्यासाठी मी सौ बिल्वा द्रविड सुप्रसिद्ध गायिका यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी शिवरायांची आरती म्हणावी. आपण सर्वांनी कृपया आसनस्थ होऊनच आरती ऐकावी, कारण ज्याचे शब्द इतके सुंदर आहेत तर ते आपण सगळ्यांनी आपल्या ग्रहण करावे असं मला वाटतं. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या यानन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या यानन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. आयांच्या देशावरील लेंछांचा घाला, आला आला सावध हो शिव भूपाला. सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला, दे तुझ हा केला. करुणार्व भेदुनित वरदयन का गेला. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया, या यानन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया. श्री जगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्री रघुवर संरक्षी ती पूता भूमाता म्लेच्छाही छळता तुझ विण शिवराया तिज कोण तुझा त्राता जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया त्रस्तामी दीनामी शरण तुलालो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो साधु परित्राणाय दुष्कृतिनाशाय भगवन् भगवद्गीता सार्थ कराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया यायानन्य शरणा आर्या ताराया जय देव जय जय शिवराया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आत्ताच्या आरतीचे सादरीकरण झाले. जर गदिमांच्या शब्दात म्हणायचं झालं तर ज्योतीने तेजाची आरती असेच म्हणावं लागेल. तसेच सुप्रसिद्ध गायिका बिल्वा द्रविड यांनी अत्यंत सुंदर सादरीकरण केलेलं आहे. मी आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आता ज्या चित्राबद्दल आपल्याला उत्सुकता आहे त्या चित्राविषयी जे मनोगत गोपाळ नांदुरकर यांनी जे चित्र तयार केलेलं आहे त्या चित्रामध्ये जे विविध प्रतीकं त्यांनी वापरलेली आहेत ते त्यांच्या PPTद्वारे सादरीकरण करून त्या सर्व प्रतीकांचं त्यांनी त्याच्या पाठीमागे संकल्पना काय आहे ते आपल्यासमोर व्यक्त करतील. आधी सगुण निर्गुण डिव्होशनल फाईन आर्ट प्रिंट या माझ्या चित्रसंकल्पातली ही चित्र आहेत. पहिलं त्या अक्कलकोट स्वामींचं पहिलं केलं होतं, ती पण आपल्यापुढे मी सादर करतोय. पूज्य आचार्यजींच्या आशीर्वादामुळे मला अयोध्येतील रामजन्मभूमी च्या गाभाऱ्यात जे बालरामाचं रूप बसवलं गेलं विग्रह, त्याच्यासाठीचं स्केच करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. भारतातल्या काही निवडक चित्रकारांनी त्याच्यासाठी काम केलं, त्यात माझंही एक सेवा मला देता आली होती. हा फार मोठा भाग्ययोग होता. आता या शिवाजी महाराजांच्या चित्राचं शीर्षकच मी शिवकल्याण राजा असंच दिलेलं आहे. ह्याच्या बॉर्डरवरती आपल्याला दिसेल ही जी बॉर्डर आहे ही दख्खनी चित्रशैलीतली मुख्यतः बॉर्डर आहे आणि त्या बॉर्डरच्या वरच्या भागातच मी श्री गणेशाला स्थान दिलं. चित्राची जी सुरुवात करायची होती तिथे आपल्याला वरती श्री गणेश दिसते.
आता कसब्याचा गणपती करायचा होता, पण शेंदूर लेपनामुळे कसबा गणपतीचं रूप जे आहे ते तितकंसं सुस्पष्ट होत नाही. म्हणून मी हा आपल्या गणेश खिंडीमधला जो पार्वतीनंदन गणेश आहे, जो शिवकाळापासूनचाच आहे, तर तो इथे चित्रित केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या चित्रातली जी वरची पट्टी दिसते ही महाराजांची श्रद्धास्थानं आहेत. त्यात ही जी समाधी आपल्याला दिसते ती महाराजांचे परमपूज्य पिताजी शहाजी महाराज भोसले यांची होदेगिरी दावणगिरी कर्नाटक येथे असलेली ही समाधी आहे. तर त्यांचे पिताश्रींचं रिप्रेझेंटेशन या समाधीतून या चित्रामध्ये होत आहे आणि ही सूचना मला प्रके घाणेकर सरांनी दिली होती. त्याचबरोबरीनं मग पुढच्या भागामध्ये इथे आपल्याला मध्ये तुळजाभवानी माता दिसते, जी महाराजांचे कुलदैवत होती आणि आदिशक्ती ही महाराजांची प्रेरणा होती. तिच्या कृपेने महाराजांचा संपूर्ण प्रवास हा यशस्वी झाला. तुळजाभवानी मातेचा हा मूळ विग्रह मी तिथे दाखवलेला आहे. त्याबरोबरीने महाराजांचं दुसरं आराध्य दैवत म्हणजे शंभू महादेव. तर महादेवांचं हे रिप्रेझेंटेशन जे करायचं होतं, इथे मला असं झालं की व्हर्टिकल पॅनल होतं माझ्याकडे आणि मूळतः आपली शिवलिंग जी असतात ती जमिनीवरती गोलाकार असतात. तर हा प्रश्न होता की तिथे व्हर्टिकल हे कसं मिळावं. तारेसरांच्या पुस्तकाचा उघडताना असं दिसलं की तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराचा महाराजांच्यावरती फार मोठा शिलालेख आहे. त्या बृहदेश्वराचं मी गुगल सर्च केल्यानंतर मला ही प्रतिमा मिळाली. फार मोठं शिवलिंग आहे आणि 1000 वर्ष हे मंदिर आज दररोज पूजा होती असं मंदिर आहे आणि महाराजांनी तिथे भेट दिलेली होती. तंजावरच्या भोसल्यांचं घराणं होतंच, त्यामुळे ते मी तिथे दाखवलं. त्याच्या पलीकडे जी तीर्थक्षेत्र आणि देवळं आहेत जी महाराजांच्यामुळे टिकली. समर्थांनी म्हटलंय की उदंड झाले पाणी स्नानसंध्या करावया जपतपा अनुष्ठाने, ते त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर इकडच्या बाजूला प्रभू रामचंद्र आहेत, उदंडधारी रामचंद्र आहेत. आज आपण रामचंद्रांचाच तुलना कुठल्याही राजाशी करतो. महाराजांची तुलना करायला मला वाटतं प्रभू रामचंद्रांसारखं दुसरं गुण हे मिळणार नाही. त्यामुळे प्रभुरामांचं इथे आणि तेही कोदंडधारी आहेत, शत्रूचा संहार करणारे आहेत. त्यानंतर महाराजांचा आराध्य असं भगवा ध्वज हा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या भागामध्ये जिजाऊ महासाहेबांची पाचाड इथली समाधी, म्हणजे ही सगळी त्यांची श्रद्धास्थानं वरच्या बाजूला आहेत. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये त्यांचं सुवर्ण छत्र आपल्याला दिसतं, अब्दागिरं दिसतात आणि त्याच्यामध्ये सूर्यचंद्र मी दाखवले. यावत चंद्र दिवाकर महाराजांचं चरित्र आणि प्रेरणा राहणार आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन तिथे आहे. त्याच्यानंतर त्या बाजूला महाराजांची पहिली 27 वर्षाची राजधानी होती राजगड, त्या राजगडाचा हा पाली दरवाजा आहे आणि हा दुर्ग आहे, म्हणजे दुर्ग किल्ल्याचं रिप्रेझेंटेशन त्यातून झालं. आणि इकडच्या बाजूला सिंधुदुर्ग, जो जलदुर्ग महाराजांनी बांधला, त्यांची जी दूरदृष्टी होती की आपल्याला समुद्रावरती पण सिक्युरिटी पाहिजे, त्यासाठी त्यांनी जो सिंधुदुर्ग बांधला त्याचं हे रिप्रेझेंटेशन आहे. त्यानंतर इथे आपल्याला सुवर्णाचा तराजू दिसतो, जो महाराजांच्या न्यायाचं प्रतीक आहे. अतिशय समतोल असा न्याय, अतिशय निर्भीड असा न्याय महाराजांनी केला, त्याचं हे प्रतीक आहे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला त्यांचं आरमार आहे. सिंधुदुर्ग किल्ला जसा बांधला तसा त्यांनी आरमारही डेव्हलप केलं आणि स्वतः जहाज बांधणीचे कारखाने बांधले आणि महाराजांनी आपलं समुद्र तटसुद्धा सिक्युअर्ड केला, सुरक्षित केला. त्यानंतर रायगडाचं रिप्रेझेंटेशन करत असताना आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधल्या भागामध्ये महाराजांना आम्ही चित्रित करत असताना त्यांच्या मागे अष्टकोनी जो फॉर्म आहे तो त्यांच्या सिंहासनाचाही होता, त्यांच्या राजमुद्रेचाही होता, तो घेतला आहे. आणि तिथे आपल्याला श्रीयंत्र दिसतंय, जे श्री महालक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे महाराजांची म्हणजे तुळजाभवानी मातेबरोबरच लक्ष्मीसुद्धा त्यांना प्रसन्न होती आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मीसुद्धा त्यांच्यामुळे सुरक्षित राहिली. तर तिचं रिप्रेझेंटेशन तिथे या यंत्रातून होतं. आणि त्याच्यानंतर राजगडावरती सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर असं जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती शिलालेख आहे. हा शिलालेख आहे त्याच्याचबरोबर म्हणजे राजाचा शिलालेख जसा असतो तसा ह्या सेवकाचा शिलालेख सुद्धा महाराजांनी केलेला आहे. ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली
ज्यांनी स्वराज्यासाठी योगदान दिलं त्यांचा गौरव करणारा हा शिलालेख तिथे त्याच काळामध्ये राज्याभिषेकाच्या वेळेस कोरला गेलेला आहे. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे फक्त राजघराण्यातल्या राजांचंच कौतुक झालेलं नाही आहे, त्या सेवकांचंही कौतुक झालेलं आहे. तर तो इथे मी दाखवला. त्यातून रायगड पण इथे आला आणि महाराजांचे सर्व सहकारी साथी सेवक त्यांचंही रिप्रेझेंटेशन झालं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट होती की कविराज भूषण हा उत्तरेमधून आला महाराजांच्या दर्शनासाठी, भेटण्यासाठी. आणि तो इतका प्रभावित झाला, त्याने अनेक महाराजांवरती दोहे केले, छंद केले. त्यातला हा छंद मी मुद्दाम निवडला आहे कारण आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे की महाराज हे ईश्वरी अवतारच होते, शिवाचाच अवतार होते आणि धर्म संरक्षणासाठी भगवंतानीच हा अवतार घेतला होता. आणि भूषणही तेच म्हणतोय, को दाता को रण चढो, को जग पालनहार, कवी भूषण उत्तर दियो, शिवनृप हरी अवतार. तर तो दोहा मी इथे दाखवला आहे. त्यानंतर महाराजांचं गजपती हयपती हे जे वैभव आहे ते तिथे रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि खालच्या भागामध्ये आता महाराजांच्या स्वराज्यातली प्रजा आहे, हा त्यांच्यातला पुरुष आहे ज्याच्या हातात शस्त्र आहे. तो कॉन्फिडंट आहे, स्वतःचे त्याचा आत्मविश्वासाने तो उभा आहे. तो महाराजांना वंदन करतो आहे. त्याच्यानंतर तिथे मोर्चेल आहेत, ते 2 मोर्चेल तिथे दिसतात. महाराजांच्या हातात त्यांची मोठी धूप आहे, जगदंबा धूप जी आहे ती त्यांच्या हातात त्यांनी धरलेली आहे. विरासनामध्ये ते बसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर खाली ही महाराष्ट्रातली स्त्री आहे स्वराज्यातली, जी सालंकृत होऊन त्यांचं औक्षण करते. खाली तोफ आहे. त्याच्यानंतर शेती तेव्हा कापली जायची मोगलांच्याकडून आणि वार, म्हणजे सिक्युरिटी काहीच नव्हती. तर त्या शेतीचं प्रतीक तिथे मी दाखवलं आहे. त्याच्यानंतर महाराजांनी जो राज्याभिषेकाच्या वेळेस सुवर्ण होन काढला होता त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. सुवर्णाचा होन आहे, त्याच्यावरती श्री राजा शिव ही करंट बाजू आहे, पुढच्या बाजूला ते दिसतं. त्याच्यानंतर हे पशुधन आहे. तर त्या पशुधनामध्ये गाय, वासरू आणि बैल हे दोन्ही महाराजांच्याकडे अतिशय प्रेमाने बघतायत. मध्ये महाराजांची राजमुद्रा आहे. ही राजमुद्रा ही शहाजी महाराजांनी त्यांना महाराज 16 वर्षाचे होते तेव्हाच करून दिलेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांचं शिवराई नाणं आहे, त्याच्यामध्ये बॅकसाईडला जे छत्रपती असायचं, म्हणजे राजा शिव आणि बॅकसाईडला छत्रपती असायचं, ते तिथे दिसतं. तुळशी वृंदावन हे महाराज स्वराज्याच्या घराचं प्रतीक आहे की जे घर महाराजांच्यामुळे सिक्युअर्ड झालेलं होतं किंवा सुरक्षित झालेलं होतं. तर अशी जवळजवळ 30 प्रतिकं मी या चित्रामध्ये महाराजांच्या संपूर्ण जीवनाच्या कर्तृत्वाची दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इंडियन डेकोरेटिव्ह स्टाईल असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला रेषा दिसते, आउटलाईनमधून ते फॉर्म्स क्लिअर केलेले आहेत. कलर जे आहेत त्यांची मांडणी केलेली आहे. तर आपण जे धार्मिक विधी करताना जो संकल्प करतो त्यात जसं म्हणतो की मी माझ्या आप्त स्वकीय मित्रमैत्रिणींबरोबर उपलब्ध साधनामध्ये आपली पूजा करतोय आणि ती आपण स्वीकारा, तशी ही माझी पूजा मी छत्रपतींच्या चरणी अर्पण करतो. यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न होणार आहे. तर सर्वप्रथम मी व्यासपीठावर आचार्यजी तसंच प्रखर घाणेकर सर आणि प्रसाद तारे सर यांना आमंत्रित करतो. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध लेखक श्री प्रखर घाणेकर सरांचा सत्कार श्री गोपाळ नांदुरकर यांचे वडील बंधू तसेच के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज नाशिकचे प्राचार्य डॉक्टर केशव नांदुरकर यांनी पेन अँड इंक माध्यमामध्ये गोपाळ नांदुरकर यांनी चितारलेल्या रायगडावरील मनोराच्या चित्राची आर्कायव्हल प्रिंट देऊन करावा ही विनंती. मी केशव नांदुरकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रखर घाणेकर सरांचा सत्कार करावा. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी श्री प्र घाणेकर सर हे ज्येष्ठ अभ्यासक तसेच प्रसिद्ध लेखक आहेत. श्री घाणेकर सरांनी
वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे। गेली जवळपास 40 वर्ष गड किल्ल्यांची भ्रमंती करून त्यांनी सखोल अभ्यासातून जवळपास 60च्या वरती पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत। या कार्यक्रमामध्ये पुढे मी प्रकट घाणेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत। आदरणीय आचार्य, मित्र तारे सर, गोपाळराव आणि त्यांचे सगळे सहकारी, खरं तर एका उन्हाळ भटक्या अशा माणसाला इथे बोलावलं की त्यांनी बरोबर केलं का चूक केलं मला माहीत नाही, पण एक मला नक्की माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या असंख्य किल्ल्यांवर असंख्य वेळेला मी गेलो, ती शिवप्रभूंची चरणधूळ माझ्याही अंगाला लागली, म्हणून हा कदाचित माझ्या आयुष्यात योग आला असेल। एखादं चित्र समजावून घेणं म्हणजे काय हे आपल्याला आज गोपाळरावांकडनं कळलं। चित्र काढलं आहे तर ते असं का काढलं, तसं का काढलं, हे अत्यंत बारकाव्याने त्यांनी जेव्हा माझ्याकडे आले होते त्यावेळेला त्यात काही छोटे बदल करायला सांगितले होते, त्याप्रमाणे त्यांनी ते केले। त्यामुळे चित्र समजावून घ्यायची असतात, हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना पहिल्यांदा धडा मिळाला असेल, मलाही तसंच झालं आहे। तर चित्र त्याच्यामध्ये एखाद्या माणसाचं परिपूर्ण चरित्र हे जर ते चित्रात दाखवलं तर ते बोलकं चित्र होतं। तर असं हे बोलकं चित्र आज आचार्यजींच्या हस्ते त्याचं अनावरण झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी गोपाळरावांचे अभिनंदन करतो आणि आचार्यांना प्रणाम करतो। दखनी लघुचित्रशैलीतल्या त्याचा परिणाम किंवा त्याचा इम्पॅक्ट या चित्रावर आपल्याला दिसतोय। तर अशी चित्र काढायला प्रेरणा देणारं दुसरं व्यक्तिमत्व इथे आहे, तारे सर यांनी तो ग्रंथ जो सिद्ध केला तो खरोखर महाराष्ट्रातल्या यच्चयावत सगळ्या शिवप्रेमींना संग्राह्य असा तो ग्रंथ आहे आणि जाडजूड वजनदार असा तो आहे, कारण आतलं व्यक्तिमत्वही तितकंच भारत असतं आहे। शिवाजी महाराजांची सर्व उपलब्ध चित्र आणि त्या चित्रातले बारकावे या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत। अतिशय उत्कृष्ट असा तो ग्रंथ आहे, त्याच्याबद्दल खरं त्यांचंही मी अभिनंदन करतो। मला माहिती आहे की आपण सगळेजण ज्यांचं व्याख्यान ऐकायला आलो आहे ते मलाही ऐकायचं आहे खरं तर, पण मला जी काय 2-4 मिनटं दिली आहेत तर गेले जवळजवळ 55 वर्ष मी किल्ले भटकतोय, 300पेक्षा जास्त किल्ले पाहून झाले। त्याच्यावर मी थोडी दुरुस्ती करणार आहे, माझा परिचय करून दिला त्या याच्यामध्ये। माझं नाव के घाणेकर, केशव हे माझ्या वडिलांचं नाव। दुसरी दुरुस्ती अशी की पुस्तकांची संख्या थोडी वाढली आहे, 60 नाही 100 आहे। त्याच्यामध्ये किल्ल्यांवरचीच पुस्तकं माझी जास्त आहेत, जवळजवळ 60-62 पुस्तकं ही किल्ल्यांच्या संदर्भातली आहेत। मी ज्या वेळेला किल्ल्यांवर गेलो त्यावेळेला काही वेळेला मी एकटाच एखाद्या बुरुजाला टेकून बसलेला असेल, दाराला बसलेला असेल, आणि मग त्यावेळेला बाकीचे सगळं जे काही दिवसभर लोकांना किल्ले दाखवले त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी। तर मला नेहमी असं वाटलं की जगाच्या इतिहासामध्ये एक चमत्कार झाला आणि तो चमत्कार म्हणजे आपले शिवराय। असं का? तर त्यांचं जे काही आयुष्य आहे तसं बघितलं तर फार छोटं आयुष्य त्यांना मिळालं। त्यांचा 30 सालचा जन्म आहे, 80 सालचा मृत्यू आहे, हे सगळं 1600 बरं का, आणि त्यातली 25 वर्ष ते राजगडावर राहिलेले होते, उरलेला काळ त्यांनी रायगडावर घालवलेला होता। तर याच्यामध्ये त्यांच्या एकंदर धोरणामध्ये आपल्याला काही बाबी प्रकर्षाने जाणवतात, त्या मला इथे मुद्दाम सांगाव्याशा वाटत आहेत। एक म्हणजे त्यांनी आयुष्यात केलेल्या सगळ्या लढाया या त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवर आहेत।
मग पहिली फत्तेखानाची लढाई घेतली तर ती पुरंदरावर आहे. त्यानंतरचं जे अफजल खानाचं पारिपत्य आहे ते त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवर प्रतापगडाच्या इथे आहे. असं प्रत्येक बाबतीत झालेलं आहे. या प्रत्येक युद्धाच्या वेळेला त्यांनी जे काही डावपेच केले त्याच्यामध्ये एक युक्ती त्यांनी परत वापरली नाही आहे. हे आपल्याला म्हणजे शत्रू काही त्याच्याबद्दल विचारच करू शकत नाही की काय नेमकं महाराज करणार आहेत. हे सगळं करताना त्यांच्याकडे जसं सैन्य चांगलंच होतं, बुद्धिमान माणसं त्यांच्या पदरी होती, तसं त्यांचं अत्यंत बळकट असं कार्यक्षम गुप्तहेर खातं त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांनी आयुष्यात जी जी पावलं टाकली त्याच्यामध्ये या गुप्तहेर खात्याचं असं ते गुप्तहेर खातं आहे. त्यामुळे बहिर्जींचं नेमकं नाव काय, त्यांच्या आणखीन हाताखाली कोण होतं हे आपल्याला कळणारच नाही आहे कधी. जसं आज रॉमधलं आपल्याला काही कळत नाही, तसंच त्या बहिर्जींच्या नेतृत्वाखालचं गुप्तहेर खातं अत्यंत कार्यक्षम त्यांनी केलेलं होतं आणि त्याचा उपयोग महाराजांना खूप वेळा झालेला होता. इतिहास, भूगोल आणि तत्कालीन घडामोडींची अचूक जाण. आता हे प्रत्येक त्यांच्या आयुष्यातला प्रसंग घेतला तरी आपल्याला कळतं, पण मला विशेष प्रकर्षाने सांगावं असं वाटतं ते म्हणजे जिंजीच्या किल्ल्याच्या संदर्भात. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला ते साताऱ्याच्या अजिंक्य ताऱ्यावर आजारी होते, जवळजवळ 1.25 महिना ते आजारी होते, तर रघुनाथ पंत दक्षिणेतून व्यंकोजींकडनं महाराजांकडे आलेले होते आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींची त्यांना कल्पना दिली असावी. तसं लेखी पुरावा नाही, आज कागदपत्र नाही आहेत त्याचे, पण असा एक जिंजी नावाचा किल्ला, आणि जिंजी असा किल्लाच नाही आहे बरं का जगामध्ये. जिंजी हा दुर्गपुंज आहे. म्हणजे राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायण दुर्ग असे 3 किल्ले, आणखीन 3-4 आहेत त्याच्यात उंचवटे, तेही तटबंदी युक्त आहे. आणि या सगळ्याला मिळून जी तटबंदी आहे त्या सगळ्या दुर्गपुंजाला आपण जिंजी असं म्हणतो. तर हा जिंजीचा किल्ला आपल्या ताब्यात जर आला तर काय काय होऊ शकेल याचे आडाखे रघुनाथ पंतांनी त्यांना सांगितलेले असले पाहिजेत. आणि त्यावेळेला नासिर खान हा तिथे जो किल्लेदार होता तो पैशाचा हापापलेला होता. आदिलशाहीमध्ये ते दख्खनी मुसलमान आणि पठाण यांच्यात जी वादंग चालू होते त्याच्यामध्ये आपल्याला हा किल्ला सहज मिळू शकेल. शिवाजी महाराजांनी तो सगळा जो काही प्रकल्प होता तो मनाशी रचला, त्याप्रमाणे त्यांनी ते दक्षिण दिग्विजय केला. त्यावेळेला ते पेढापोलमला होते महाराज त्या दिवशी, पण जिंजीच्या त्या किल्लेदाराला सांगितलं की तू मला किल्ला दे, तुला काय पाहिजे, कारण त्यांना माहिती होतं त्याची भूक काय आहे ती. त्यांनी सांगितलं मला 50,000 होन पाहिजेत. 50,000 होन म्हणजे साधारण 3.5 रुपयांनी गुणायचं त्याला. 1.5 लाख रुपयाच्या वर रक्कम अपेक्षित होती त्याला. त्यांनी ती तर दिलीच, पण आणखी एक छोटं संस्थान पण त्याला दिलं आणि न लढता हा जिंजीचा दुर्गपुंज महाराजांच्या ताब्यामध्ये आला. कशाकरता पाहिजे होता हा जिंजीचा दुर्गपुंज? तर महाराजांचंच वाक्य, एक ना एक दिवस औरंगजेब आलमगीर दक्षिणेत उतरेल, ते सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर 1 वर्ष माझा किल्ला भांडवला जाईल असं माझी खात्री आहे. पण तसं नाही झालं तर मला एक स्ट्रॅटेजिक डेफ्ट म्हणजे माघार टापूची योजना करायला पाहिजे, ती जिंजीच्या निमित्ताने करता येईल. आणि पुढच्या काळामध्ये 1689 नंतर संभाजीराजांचा क्रूर अंत झाल्यानंतर राजारामांना ही जी त्यांनी केलेलं होतं त्याचा फायदा मिळाला. तर ही गोष्ट आपल्याकडचे फार लोक जिंजीला जात नाहीत, त्यामुळे जिंजीचं काय सामर्थ्य आहे हे तिथे गेल्याशिवाय नाही कळत आपल्याला. खरंच अवघड ते 3 किल्ले आहेत. तर इतिहास माहिती पाहिजे त्या किल्ल्याचा भूगोल माहिती पाहिजे आणि तत्कालीन ही जी राजकीय परिस्थिती आहे की तो पठाण तो किल्ला घ्यायला येणार आहे, त्याच्या आत आपण जायला पाहिजे आणि पैसे देऊन तो किल्ला ताबडतोब ताब्यात घेतला पाहिजे. कारण महिनाभर जर वेढा घालून बसलं, 21 किलोमीटर त्याचा परीघ आहे, त्यामुळे त्याला वेढा घालणं अवघड आहे, तर त्याचा खर्च जास्त होईल, ते होता कामा नये म्हणून त्यांनी हे सगळं केलं. म्हणजे तत्कालीन परिस्थितीची त्यांना जाण खूपच चांगली होती. दुसरी गोष्ट, काय करायचं आहे हे त्यांच्या मनाशी नक्की पक्क होतं. कशावरनं? तर अफजल खानाचं जे पारिपत्य झालं त्यानंतर त्यांनी पन्हाळगडाकडे जायचं ठरवलं आणि हे
जर आपण पन्हाळगडापर्यंत गेलो तर आपल्याला त्रास होईल तो आदिलशाही फौजेचा होईल. म्हणून नेतोजी पालकरांना विजापुरावर आणि कोकणातलं सैन्य वर येऊ नये म्हणून तिथे दोरोजीला पाठवलं. असं हे सगळं काय करायचं आहे मला हे आधी पक्क ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी ते केलेलं आहे. प्रत्येक संकट ही त्यांनी संधीच मानली. आणखी एक शेवटचाच मुद्दा मी एकाच वाक्यात सांगतोय की एका वेळी एकाच शत्रूची लढाई करायची म्हणजे आपलं सैन्यबळ विभागलं जात नाही. अशा अनेक गोष्टी त्यांच्या या आयुष्यातनं आपल्याला बघायला मिळतात. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला एवढे किल्ले पाहता आले, त्याच्यावर मला लिहिता आलं, त्यामुळे अशा सगळ्या मोठ्यांच्या मांदियाळीमध्ये मला येताही आलं. ही संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि धन्यवाद म्हणजे तुमच्या सगळ्या जाणत्यांपुढे बोलायची संधी मला मिळाली, त्यामुळे मी धन्य झालो, यात वाद नाही. थँक्यू भावनेकर सर. मी पुढच्या वेळेस आपण ज्या 2 करेक्शन सुचवल्या मी त्या नक्कीच लक्षात ठेवेन. यानंतर प्रसिद्ध लेखक प्रसाद तारे यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर केशव नांदुरकर यांना मी आमंत्रित करत आहे. यानंतर प्रसिद्ध लेखक आणि अभ्यासक प्रसाद तारे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदिशक्ती तुळजा भवानी, आजच्या कार्यक्रमाचं आणि आपल्या देशाचंही आराध्य दैवत असलेले राजश्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं चित्राचं अनावरण झालं ते परमपूजनीय आचार्य श्री गोविंद देव महाराज, सन्माननीय अतिथी श्रीमान प्र के घाणेकर सर, ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट चित्र आपल्या पुढे सादर केलं आहे, ते आमचे कलाकार सहयोगी श्रीमान गोपाळराव आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर मनापासून प्रेम करून इथं उपस्थित असलेल्या महाराजांच्या आजच्या काळातल्या मावळ्यांनो आणि मावळ कन्यांनो, आज सर्वप्रथम या चित्राच्या निमित्तानं आपण महाराजांच्या चित्र दरबारात आहोत असा आभास आपल्याला या निमित्तानं त्यांनी सादर केलेला. महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचे 2 भाग आहेत. एक आहे त्यांची पर्सनॅलिटी, एक्सटर्नल आस्पेक्ट, त्याला व्यक्तित्व असा शब्द आहे मराठी, आणि एक आहे त्यांचा स्वभाव. या दोन्हींचंही मिश्रण होऊन एक अप्रतिम व्यक्तिमत्व 17व्या शतकामध्ये जगावर राज्य निर्माण करून गेलं. त्याचे प्रतिबिंब, त्याचा आदर्श हा आजही आपल्यासमोर आहे आणि तोच आम्ही त्या पुस्तकाच्या निमित्तानं सादर केला आहे. तोच त्या पुस्तकाचा विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन, पर्सनॅलिटी आस्पेक्ट ऑफ द किंग. महाराजांच्या त्याच्यातले जे पैलू आहेत ते 8 पैलू आहेत, त्याच्यावरच त्यांनी भाष्य करायला मला सांगितलंय, तोच विषय मांडायला सांगितलाय. सगळ्यात पहिला व्यक्तिमत्वाचा त्यांचा पैलू जो दिसतो कोणता, तर महाराजांचं बोलणं. अहो काय सुंदर बोलतात शिवाजी महाराज. वाक्याच्या वाक्य इतिहासात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या इतिहासकारांनी, बखरकारांनी, फॉरेन व्हिजिटर्सनी ती लिहून ठेवलेली आहेत. शब्द जरी त्यांचे असले लेखकांचे तरी आशय महाराजांचा आहे. आणि महाराज कसे बोलतात हे आपल्या समोर येतं. फार सुंदर बोलतात शिवाजी महाराज. आज आपला विषय नाही, थोडक्यात सांगायचं, पण एकच वाक्य सांगतो की गोवळकोंड्याला ज्या वेळेला महाराज गेले होते त्यावेळेला आपल्याला हत्तीची ती झुंज झाल्याची कथा प्रसिद्ध माहिती आहे. महाराजांचे योद्धे येसाजी कंक यांनी ती लढाई हत्तीच्या विरोधात जिंकली. त्यावेळेला साहजिक येसाजींचा ट्रान्सफर आपल्याकडे करावी असं त्या गोवळकोंड्याच्या बादशाहाला वाटलं की अरे काय माणसं आहेत, हा माणूस मला द्या असं ते म्हणाले महाराजांना.
महाराजांचे आणखी काही अधिकारी त्यांनी मागून घेतले. महाराजांना कसं वाटलं असेल, अरे महाराज माणसं फार जपतात, प्रत्येक माणूस महत्वाचा, किल्ला गेला तरी परत मिळवता येईल पण माझा माणूस महत्वाचा आहे, किल्ल्याला जी शान आहे ती त्या माणसांमुळे. तेव्हा महाराजांनी फार छान उत्तर दिलं. महाराज बोलतात फार छान, म्हणजे नाही नाही म्हणले महाराज, हे काय मागतं वगैरे मी नाही देत वगैरे असं नाही. महाराज म्हणाले एक एक माळ, एक एक मोती जोडून मण्यांची माळ जोडावी तैसी ही स्वराज्याची माळ जोडली, मधला मोती मागता कैसा देऊ, असं म्हणतात. ते थोडे शब्द माझे आहेत पण असे आपण लक्षात घ्या. मी आजच्या भाषेत सांगितले, महाराजांचं त्या काळातलं वर्णन आहे, पण अशी महाराजांची वाक्य आणि त्यातनं महाराजांचं व्यक्तिमत्व आज कसं आदर्श आहे. कारण प्रत्येक वेळेला काय होतंय की इतिहासाचे दोन पैलू आहेत. एक त्याचा तपशील, ज्याच्यावर आपण फेसबुक व्हॉट्सअप जमेल तिकडं भांडतो, तपशील, अरे नाही इकडे गेले तिकडे गेले आधी गेले या तारखेला त्या तारखेला. अरे हो, ते इतिहासकार बघतील काय करायचं, किती वाजता किती तारखेला, तो सामान्यांचा विषय नाहीये. त्यातनं तुम्ही काय करणारे आदर्श घेऊन आज ह्याच्यावर फोकस पाहिजे. अप्लाइड हिस्ट्री कुठे आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून जर पाणी होतं तर ते झालं विज्ञान, आणि आलेल्या माणसाला प्यायला पाणी देणं हे झालं अप्लाइड सायन्स, विज्ञानाचा वापर. पण शिवाजी महाराज जर का 6, 7, 8 तारखेला या दिवशी इथे होते, अरे पण ते वागले कसे, त्याचा अप्लाइड हिस्ट्री इथे पाहिजे. आणि म्हणून हा विषय आपण त्या पुस्तकातनं महाराजांच्या शब्दांमधनं मांडलेला आहे. महाराजांची शब्द जसे त्यांच्या वाक्यांमधनं येतात तशी पत्रांमधनंही पण प्रकट होतात. त्याचंही पण आम्ही ॲनालिसिस दिलेलं आहे. त्याचा आज कसा आपण वापर करायचा हे त्या पुस्तकामध्ये आपण मांडलेलं आहे. पैलू 2. पैलू नंबर 3, महाराजांचं त्यांच्या शत्रूंनी कौतुक केलंय. त्यांच्या हयातीत आपल्या माणसाचं कौतुक तर कोणी आज करतोच, पण शिवकाळात विरोधकांनी कौतुक करावं तर ती पर्सनॅलिटी नक्की भावल्याशिवाय त्यांनी कौतुक केलेलं नाही. काहीतरी गुण तो आवडलाय, तो गुण आम्ही दिलेला आहे, आणि त्या गुणांचा वापर आज आपण आदर्श म्हणून कसा करायचा हेही दिलेलं आहे. महाराज वडिलांशी कसं बोलतायत, आई वडिलांशी आईशी कसं बोलतायत, ज्येष्ठ सहकाऱ्यांशी कसं बोलतायत, ज्युनियर सहकाऱ्यांशी कसं बोलतायत, हेही पण त्यात तपशीलवार दिलेलं आहे. इतकंच नाही तर महाराजांच्या निधनानंतरच्या प्रतिक्रिया शत्रूच्या त्याही पण दिलेल्या आहेत. त्यातनंही पण महाराजांचे गुण आपल्या समोर येतात. असे 4 पैलू झाले. आणि दुसरे 4 जे पैलू आहेत, अष्टपैलू आहेत, ते या पुस्तकाच्या रूपानं, त्यातले जे 4 उरलेले पैलू आहेत त्यात एक महाराजांची चित्र. हो, ही जी चित्र उपलब्ध आहेत महाराजांची फार मोठ्या संख्येने आहेत. आणि या चित्रांचं वैशिष्ट्य असं आहे की चित्रकार महाराजांच्या समोर उभा आहे. त्यांनी काढलेली चित्र आहेत, 1-2 नाही, आपल्याला साधारणतः 33 चित्र मिळाली आहेत. त्यातली काही त्या चित्रांना पाहून नंतरच्या काळात काढलेली आहेत, मान्य आहे, सगळीच काही महाराजांच्या समोर उभं काढलेली नाही. पण फोटोग्राफी नाहीये. मग महाराजांसमोर उभं राहिल्याशिवाय तुम्ही चित्र काढणार कसं? याचा अर्थ कुणी ना कुणी कधी ना कधी प्रत्यक्ष महाराजांना भेटलेत, साक्षात त्यांनी काढलेली चित्र आहेत, 33 चित्र आहेत. अशा चित्रांचा संच आपण सादर केला. अभ्यास पण त्यातल्या बारक्यांसह कोणते वस्त्रालंकार त्यांनी घातलेले आहेत, त्यांच्या कमरेला एक रत्नजडित पट्टा आहे, तोही या चित्रात आमच्या गोपाळरावांनी बरोबर दाखवला आहे. एक गोष्ट आपल्याला सांगतो जी कदाचित गोपाळरावांना माहिती आहे, पण त्यांनी ती कदाचित माझ्यासाठी सोडली असावी, की महाराजांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. ह्याला म्हणायचं अप्लाइड हिस्ट्री किंवा आर्ट. किती सुप्रसन्नतेचं रहस्य काय? जे लोक महाराजांना भेटायला आले त्यांनी लिहून ठेवलंय. व्हेनेवर ही स्पीक्स सीम्स टू स्माइल. चेहऱ्यावर सुप्रसन्नता आहे. पाहुणे आले म्हणून 2 मिनिटाची ती प्रसन्नता नाहीये, तो आंतरिक आनंद आहे. पॅशननी जेव्हा माणूस जगतो, ती पॅशन त्यांच्या शब्दांमध्ये आणि चेहऱ्यावरती प्रकट झालेली. हा तात्कालिक दुःख झालेलं आहे. आपला सहकारी गमावला तर महाराज दुःखी आहे, पण त्यांचं जर संबंध चरित्र बघितलं तर तिची आंतरिक आनंद आहे की अरे होय, कोणी शत्रू येऊ दे, मी आणि तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी त्याला पुरा पडेल. हा जो कॉन्फिडन्स आहे ना,
तो त्या चित्रामध्ये आहे. आणि त्यांनी तो बरोबर टिपलेला आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य. सगळी चित्र काढून पहा, 33च्या 33 चेहऱ्यावर स्मित हास्य दिसेल. तो चित्रकारांनाही दिसलंय आणि त्यांना भेटलेल्या प्रवाशांनाही पण दिसलंय. सगळ्यांनी लिहून ठेवलंय. सुप्रसन्नता आहे, कॉन्फिडन्स तर आहेच, पण सुप्रसन्नता आहे, आंतरिक आनंद आहे की अरे माझं जीवन ज्याच्यासाठी आहे ना मी सार्थकी लावलं. याला म्हणायचं कॉन्फिडन्स, याला म्हणायचं स्वधर्म पालन. माझा जन्म कशासाठी आहे? अरे साधं आम्ही फिरायला जातो तर गुगल मॅप लावतो, डेस्टिनेशन टाकतो. मग जगण्यासाठी आलोय तर तुमचं डेस्टिनेशन काय आहे? चालले आपल्या आलेत, जसं आजचा दिवस इकडे उद्या तिकडे, असं असतं. काही जीवनाला ध्येय आहे की नाही? जीवन ध्येय काय? मग गुगलला जर ध्येय आहे, 5 मिनिटाच्या प्रवासाला जर ध्येय आहे, तर तुमच्या जीवनाचं ध्येय काय? हे जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं आदर्श उत्तर छत्रपतींच्या रूपानं आपल्या समोर आहे. काय महाराजांना दुसरी जॉब करता येत नव्हता? विरोधकांकडे गेले असते तर मंत्रिपद दिलं नसतं? दुसऱ्या दिवशी शपथविधी झाला असता? नाही, प्राण गेले तरी आग्र्यावर काय प्रसंग आहे? आपण असतो गेलो बरोबर तर काय म्हणले असते आल्यावर? तरी सांगत होतो जाऊ नको. ऐकलं नाही, झापलं असतं घरच्यांनी. आपणही म्हणलं असतं हा ठीक आहे आता पुढे नको. पण नाही, आग्र्याहून आल्यावर परत महाराज गोवळकोंड्याला दक्षिणेला गेलेले आहेत. हा आला कुठून? रिस्क नाहीये प्रवासात? हा सैन्य आहे पण रिस्क आहे ना. शत्रूच्या मुलखात चालले, दगाफटका झाला तर कॉन्फिडन्स. अरे माझं स्वधर्म आहे. महाराजांचं वाक्य सांगून टाकतो काय. सिंधू नदीच्या उगमापासून गंगा नदीचे पैल तीरा पावे तो अवघा मुलूक आपला, तो सोडवावा, तो मुक्त करावा, ऐसा मानस. महाराजांचे शब्द आहेत, त्यांना भेटलेल्या माणसांनी लिहिलेले आहेत. मग मला कावेरीला जायला नको, मला तमिळनाडूत जायला नको? गेले, थांबले नाही, गेले. मग महाराजांपाशी शाकद नसताना जर ते संबंध भारत स्वतंत्र करायचा प्रश्न बघताय तर साधे 2 प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात आले तर आमचा काय त्रागा आणि चिडचिड होती. आणि ही सुप्रसन्नता कुठे आणि आपलंच हे कुठे? अहो त्या काळात साधनं नाही, तरीही महाराजांनी मिळवलं. मग तुमच्यापाशी तर मी पण अर्थात साधन आहेत ना, टेक्नॉलॉजी आहे. मग एवढे प्रॉब्लेम व्हावे? बरं सामान्य आहे, आपल्याला काही भारत नाही जिंकायचा. आपलं 4 भिंतीतलं घरातलं छोटंसं राज्य आपल्याला नीट नाही चालवत आहे, नीट नाही वागतायत माणसांशी. प्रत्येक माणूस महत्वाचा नाही मानतायत, मानला पाहिजे असं महाराज सांगतात. हे झालं दुसरं. आणि सरते शेवटी 2 आस्पेक्ट सांगतो आणि थांबतो की जशी महाराजांची चित्र आहेत तशी महाराजांना पाहून कोरलेली कार्ड शिल्पक उपलब्ध आहेत. किती आहेत माहिती आहे? 13. पाहून. बरं महाराजांनी नाही सांगितलं की थोडं आता निवडणूक आहेत पुतळे लावा चौकात? नाही, महाराजांच्या प्रवासादरम्यान काही प्रसंग घडला आणि तो आवडला, लोकांना भावले की अरे काय राजे, काय व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी स्वतःहून स्वखर्चाने ती शिल्प बसवली आहेत कोरून. आणि आपलं भाग्य असं आहे की ती आज तिथे त्यावेळेला होती, तिथेच ती आज आहे. महाराष्ट्रात आहेत, दक्षिणेत आहेत, कर्नाटक तंजावरमध्ये तिथपर्यंत आहेत. त्याचं सगळं संकलन आपण त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, नकाशासह. ती कथाही पण दिली आहे. मुळे आपला विषय महाराजांची व्यक्तिमत्व. मग ही शिल्प का काढली? तो गुण, आणि तो गुण आपल्याला कसा आदर्श आहे हा धागा सोडलेला नाही. आणि सरते शेवटी जशी महाराजांची शिल्प आहे तसे महाराजांचे शिलालेख आहेत. रायगडचा आपण पाहिला, 2 आहेत रायगडावर, पण एकूण महाराजांचे 10 शिलालेख आहेत, इन्स्क्रिप्शन्स आहेत. आणि त्यातनंही पण महाराजांचा गुण आपल्याला दिसतो. शेवटातला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. 2 इन्स्क्रिप्शन्स आहेत ना, मराठी आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, ती मराठीत आहेत. आणि त्यातल्या एका तर किल्ला जिंकला महाराजांनी बांधला आणि त्यातली पहिलीच ओळ
छत्रपती शिवराजे यांनी हे बांधिलं असं आहे. छत्रपती म्हणलं राज्याभिषेकानंतर आहे. आपल्याला कसं होतं, राज्याभिषेकानंतर महाराजांचं इन्स्क्रिप्शन आहे, रिटायरमेंटची बाष्ट नाही चाललेली, राज्याभिषेक झाला आता तुम्ही बघा. नाही, गेले दक्षिणेत. कारण सिंधू नदीचे उगमापासून गंगा नदीच्या पैल तीरापासून पुढे कावेरी पण, म्हणजे आजच्या भाषेत संबंध भारत जिंकायचा आहे. काय त्यांच्यापाशी नाही, काही माणसं नाही आहेत, पैसा नाही आहे, हिंमत आहे, भवानी मातेवरती विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि स्वतःवर आत्मविश्वास आहे. या 3 गोष्टींमधनं महाराजांनी हे करून दाखवलं. आणि असं महाराजांचं व्यक्तिमत्व. 2 तर महाराजांची विलक्षण चित्र. एक यंग असतानाच आहे, ही तर राज्याभिषेकाच्या कालखंडानंतरची आहेत. पण यंग असतानाचे शिवाजी महाराज कसे दिसतात याचं एक चित्र आपल्याला मिळालं आहे. आणि एक युद्धचित्र मिळालं आहे, पेंटिंग ऑफ अ वॉर. महाराज लढतायत असं चित्र मिळालं. अशी 33 चित्र त्याच्यात आहेत. आणि असं महाराजांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन अशा रूपात आम्ही आपल्यापुढे सादर केलं. आणि सांगायला अतिशय खूप मोठ्या अभ्यासकांनी मला या कार्यात मदत केलेली आहे. 13 वर्ष हे काम चाललेलं आहे. पण आजचा मुद्दा तो नाही आहे. आजचा मुद्दा हा पुस्तक हा पण नाही आहे. त्या काळात शिवाजी महाराजांचं रूप चित्रकारांना भावलं आणि त्यांनी ते सादर केलंय. तोच वारसा आदरणीय गोपाळ सरांनी आज आपल्या पुढे त्यांच्या या चित्र दरबारामध्ये सादर केलाय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना सुयश चिंतित आणि इतका मोठा कलाकार मला मिळाला आहे, आपल्याला लाभला आहे. याचं भाग्य असं की आता ही सुरुवात आहे. अजून या ग्रंथाच्या निमित्तानं अनेक संकल्पना सुचल्या. त्यासाठी मी ब्रश शोधत होतो पेंटिंगचा. तो ब्रश मला आज महाराजांमुळे मिळाला. तो कुंचला मला आज मिळाला. त्याबद्दल त्यांचंही सर्व अभिनंदन करतो, त्यांच्या सहकार्याचं अभिनंदन करतो. आणि आपण इथे बोलण्याबद्दल मला प्रचारण केलं. पुस्तकाचं ॲप्लाइड रूप मला इथे पाहायला मिळालं. त्याबद्दल सर्वांचं एकदा पुनश्च अभिनंदन करतो. आणि हा ग्रंथ परमपूज्य आचार्यांना सन्मानपूर्वक भेट देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बहुत काय बोलणे, आमचे अगत्य असू द्यावे हीच विनंती विज्ञापन. आत्ताच प्रसाद तारे सरांनी मला सांगितलेलं आहे की या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद हा पुरस्कार लाभलेला आहे आणि याच्या 3 ते 4 कॉपीज जे अवेलेबल आहेत ते आपल्याला मिळू शकतात. आता यापुढे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्री राम जन्मभूमी न्यास अयोध्येचे कोषाध्यक्ष तसेच वेदश्री तपोवनाचे संस्थापक परमपूज्य आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळा नुकताच पार पडलेला आहे. आचार्यजींच्या आशीर्वादाने गोपाळ नांदुरकर यांना अयोध्येच्या गर्भगृहात विराजमान झालेल्या बाल श्रीरामाच्या मूर्तीचे प्राथमिक संकल्प चित्र साकारण्याचे भाग्य इतर काही निवडक चित्रकारांसोबत लाभले. आज या प्रसंगी त्या बाल श्रीरामाच्या चित्राची प्रतिमा आपल्या सर्वांच्या वतीने मी प्र के घाणेकर सरांना विनंती करतो की त्यांनी ती आचार्य गोविंददेव गिरी महाराज यांना देऊन त्यांचा सत्कार करावा. तसेच या प्रसंगी
तसेच या प्रसंगी पुण्यातील सुप्रसिद्ध आर्ट्स अँड स्टेशनरी स्टोर्स विनर्स ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी शिवराज्याभिषेकाच्या 350 वर्षपूर्तीनिमित्त खास राजा शिवछत्रपती पेन तयार केले आहे. हे पेन विनर्स ट्रेडर्सचे संस्थापक सुरेंद्र करमचंदानी यांची इच्छा आहे की ते पेन त्यांना आचार्यजी तसेच प्रखर घाणेकर सर, प्रसाद तारे सर आणि गोपाळ नांदुरकर सर यांना ते भेट देऊ इच्छितात. मी विनर्स ट्रेडरचे संचालक सुरेंद्र करमचंदानी यांना विनंती करतो की त्यांनी तो पेन आचार्यजींना भेट द्यावा. तसेच मी सुरेंद्र करमचंदानी सरांना विनंती करतो की त्यांनी तो पेन प्रके घाणेकर सर यांना भेट द्यावा. सुरेंद्र करमचंदानी सर यांना विनंती करतो की त्यांनी तो पेन प्रसाद तारे सर तसेच गोपाळजी नांदुरकर यांना भेट द्यावा. त्यासाठी मी दोघांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. सुरेंद्र करमचंदानी सर सगुण निर्गुण डिव्होशनल आर्ट्सच्या दर्जेदार कॅनव्हास प्रिंट्स तसेच आर्कायव्हल प्रिंट्स या टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात उपलब्ध आहेत. आपण ते पाहू शकता आणि त्या विक्रीसाठी देखील उपलब्ध आहेत. आता आपण सर्व शिवप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा ही आपल्याला मी विनंती करतो. आणि त्यापैकी आज अनावरण झालेल्या शिवकल्याण राजा चित्राची पहिली कॅनव्हास प्रिंट आपणा सर्वांच्या वतीने गोपाळ नांदुरकर सरांनी आचार्य गोविंद गिरीदेव यांना देऊन त्यांचा सत्कार करावा ही विनंती करतो. मी गोपाळजी यांना विनंती करतो की त्यांनी आचार्य गोविंददेव गिरीदेव महाराज आता ज्या कार्यक्रमाची आपल्या सर्वांना उत्कंठा आहे ते म्हणजे आचार्यांचे व्याख्यान. परमपूज्य आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आपल्या अधिकारवाणीतून शिवकल्याण राजा या विषयावरील आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सर्वात पहिल्यांदा माझं कर्तव्य म्हणून आपले सर्वांचे अत्यंत प्रिय सुप्रसिद्ध चित्रकार श्री गोपाळ नांदुरकरजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अतिव सुंदर चित्र आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं, त्या शिवकल्याण राजा या चित्राच्या अनावरणाची मी विधिवत घोषणा करतो. आणि काही संवाद आपल्या सर्वांच्या सोबत करण्याच्या आधी
हे चित्र अंकित करण्याकरता किती चिंतन करावं लागलं असेल, किती तास, दिवस, महिने त्या व्यक्तिमत्वाशी समरस व्हावं लागलं असेल, या सर्वांची कल्पना आपण कोणी करू शकता. अशा प्रकारची साधना करणाऱ्या श्री नांदुरकरांचा आपल्या सर्वांच्या वतीने एकदा सत्कार करूया आणि त्यानंतर पुढलं करूया. चित्रकार गोपाळ नायक यांचा सत्कार करतो. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्य रसकल्लोलां शिवशक्त्यैक रूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनुः, यस्य ब्रह्ममयी दृष्टिः, स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. युगद्रष्टे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या या पावन दिनी आज या ठिकाणी साकारत असलेला हा मंगळ सोहळा, ज्यामध्ये शिवकल्याण राजा या नावानं छत्रपतींच्या चित्राचं प्राकट्य झालं. शिवकल्याण राजा हे नाव राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी दिलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मरणाचा दिवस आहे. अशा प्रकारच्या या दिव्य त्रिवेणी संगमातल्या स्नानामुळं मी स्वतः आज अंतःकरणातनं अत्यंत आनंदून गेलो आहे. काही काही दिवस आपल्या हृदयात कोरून ठेवण्यासारखे असतात. तशा प्रकारचा मला हा दिवस वाटतो आणि माझा वैयक्तिक लाभ म्हणायचं तर ज्या चित्राला बघून तोंडाला पाणी सुटावं
आणि जे पुस्तक वाचून ते बघून सुद्धा तोंडाला पाणी सुटावं असं चित्रही मला मिळालं आणि असं पुस्तकही मला मिळालं. अगदी बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या आराध्य दैवतांच्या पैकी एक आहेत. माझ्या लहानपणी तेव्हा मला मिशन स्टेटमेंट वगैरे शब्द ठाऊक नव्हते, पण आपलं ध्येय आपल्या समोर लिहिलेलं असलं पाहिजे असं मला स्वतःलाच वाटायचं. आणि म्हणून मी माझ्या समोर इकडून तिकडून जोडतोड केलेल्या 2 ओळी लिहून ठेवत असे. त्याचा मी एक बोर्ड बनवलेला पण होता, म्हणजे रोज तो वाचायला मिळावा एवढ्या करता, सहजपणे तो सातत्यानं आपल्या डोळ्यासमोर असावा एवढ्या करता. आणि त्यामध्ये मी लिहिलं होतं ते असं: चरितम रघुनाथस्य शास्त्रम योगेश्वरस्य च कार्यम शिवसमर्थस्य प्रत्युषे प्रत्यहम स्मरेत. आपलं जीवन धन्य व्हायचं असेल तर आपण काय करायला हवं? माझ्या बालपणीच मला का वाटलं कोणाला ठाऊक, पण मी हे लिहून ठेवलेलं होतं आणि अजूनही मला त्यात बदल करावासा वाटलेला नाही. या जीवनाची धन्यता कशात आहे? प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपल्या समोर असावं. भगवान श्रीकृष्णांचं योगेश्वरांचं शास्त्र म्हणजे भगवद्गीता आपल्या बुद्धीमध्ये बसावी आणि आपल्या हातामध्ये काहीतरी कार्य अशा प्रकारचं असावं जे शिवसमर्थांनी करून दाखवलं तसं काहीतरी आपल्याला करता येतं. कार्यम शिवसमर्थस्य. जीवनाची धन्यता खरोखर यामध्ये आहे. हा श्लोक लिहित असताना सुद्धा शिवसमर्थ यो हो असं मला करता आलं असतं, पण मी शिवसमर्थस्य असंच म्हटलं. याचं कारण मला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी एकाकार वाटतात, त्यांच्यामध्ये भिन्नता आढळतच नाही. या राष्ट्राचं अत्यंत मोठं बलस्थान जर काही असेल तर ते शिवसमर्थांचं चिंतन हे आहे. जगाच्या पाठीवर छत्रपतींच्या सारखा राजा झाला नाही. मी वाक्य फार जबाबदारीनं बोलतोय. जगाच्या पाठीवर शिवछत्रपतींच्या सारखा राजा झाला नाही आणि जगाच्या पाठीवर राष्ट्रगुरु समर्थांच्या सारखा संतही झाला नाही. या दोघांचं कार्य, या दोघांचं चिंतन म्हणजे राष्ट्राचं संजीवन आणि या दोघांचं विस्मरण म्हणजे राष्ट्राचं मरण, असं जे देवांनी म्हटलं ते यथार्थ. आणि हा कित्ता नंतर शतकांच्या पर्यंत सारखा सारखा महापुरुष गिरवत गेले आणि त्यानंच छत्रपतींचं जीवन हे आपल्या संपूर्ण राष्ट्राला कुठल्याही संकटाच्या प्रसंगी त्या संकटातून बाहेर येण्याकरता जर कोणाकडे आदर्श म्हणून बघायचं असेल तर दुसरं कुठलंही काही न बघता केवळ छत्रपतींच्याकडे बघावं आणि त्या संकटातनं बाहेर पडण्याची गुरुकिल्ली प्राप्त व्हावी, अशा प्रकारचं हे चरित्र आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं शिवरायास आठवावे, शिवरायाचा आठवावा प्रताप. छत्रपती श्री संभाजी राजे यांना पत्र लिहिताना त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की राजे, तुम्हाला काही उपदेश करण्याची आवश्यकताच नाहीये. आपण केवळ रोज छत्रपतींचं चिंतन करा. छत्रपतींचं चिंतन शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप.
शिवरायाचे आठवावे बोलणे, शिवरायाचे आठवावे चालणे. आता आपण किती सुंदर भाषण ऐकलं. शिवाजी महाराज कसं बोलत, ते कसं चालत. अरे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, हे सगळं आपल्या स्मरणात असायला हवं. पण ते स्मरणात राहील कसं, ते केवळ पुस्तकं वाचून स्मरणात नाही राहत. पुस्तकं तर वाचावीच लागतात, ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. ते सगळे विचार डोक्यात आणि आपल्या मनी मानसी बाळगावे लागतात. पण आपली परंपरा ही सगळोपासनेची परंपरा आहे. आणि म्हणून त्या संपूर्ण गुणसमुच्चयाचा एखादा साक्षात विग्रह आपल्यासमोर असावा, याची आवश्यकता आपल्या सर्वांना भासते. नुसत्या भाववाचक शब्दांनी कामं होत नसतात. त्याला कुठेतरी प्रत्यक्ष रूप द्यावं लागतं. शून्य म्हटलं तरी शून्य म्हणजे शून्य नसतं, पण शून्य म्हटल्यानंतर सुद्धा बिंदूला दाखवावं लागतं असं माऊलींनी म्हटलंय. बिंदूला दाखवल्यानं शून्याची कल्पना करता येते. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनाच्या, आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या, आपल्या सामाजिक जीवनाच्या उत्थानाकरता केव्हाही ज्या ज्या गुणांची आवश्यकता आहे त्या त्या गुणांचा आधान आपल्यात करायचं म्हटलं तर डोळ्यांच्या समोर एक सुंदर चित्र असायला हवं. अशा प्रकारचं सुंदर चित्र या महाराष्ट्राला नांदुरकरांनी दिलं. त्यांचं मी अभिनंदन करतो. छत्रपती शिवरायांची चित्र काही महाराष्ट्रात कमी आहेत असं नाही आहे. उत्तमोत्तम चित्रकारांनी काढलेली पण आहे. पण ज्या मखरीमध्ये छत्रपतींना बसवायला हवं, ती मखर म्हणजे त्यांच्या आराध्य देवतांचं स्मरण आपल्याला त्यासोबत व्हावं. त्यांच्या पूज्य पिताश्रींच्या समाधीचं दर्शन, त्यांच्या मातोश्रींच्या समाधीचं दर्शन, त्यांची राजमुद्रा आणि हे सगळं एका ठिकाणी बघायला मिळावं. मराठीतला शब्द एक समयावच्छेद करून असा जर वापरायचा असला तर ते एक समयावच्छेद करून शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन जर कुठे बघायला मिळत असेल तर ते नांदुरकरांच्याच चित्रात मिळतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. चरित्र लक्षात येण्याकरता चित्राचं दर्शन आवश्यक असतं. एका चित्राकडे पाहिलं की सगळं चरित्र उभं राहतं. रामो विग्रहवान धर्म, आमच्या परंपरेने म्हटलं की धर्माच्या अभ्यासाकरता फार ग्रंथ अभ्यासण्याची आवश्यकता नाही, फार वाचत बसण्याची आवश्यकता नाही. रामाकडे बघितलं की सगळा धर्म कळतो. रामाचे गुण आठवले की सगळा धर्म आपल्याला कळतो. भगवान श्रीराम हे किती गुणांनी मंडित होते, किती सद्गुणांचे ते पुतळे होते, याचे इतकं सुरेख वर्णन आपल्याला रामकथेच्या आरंभीत बघायला मिळतं. वाल्मिकी रामायणाचा आरंभच अशा प्रकारचा आहे. कोण वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वान् कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शना. जेव्हा तारेसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मितहास्याचं वर्णन करत होते तेव्हा मला नेमकं आठवत होतं रामचंद्रांचं प्रियदर्शन. भगवान श्रीराम कसे होते, अत्यंत पराक्रमी असून प्रियदर्शन होते. त्यांच्याकडे बघत राहावंसं वाटे. या सगळ्या प्रकारच्या गुणांचं स्मरण आपल्या नेत्रांच्या समोर ती प्रतिमा आली आणि आपण बसून राहिलो की एक 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 गुण आपल्या समोर येऊ लागतो.
आणि त्यातनं जी तन्मयता साधते त्या तन्मयतेचा परिणाम हा असतो की त्या गुणांचं संक्रमण धीरे धीरे आपल्या अंतर्मनामध्ये होतं आणि जे संक्रमण आपल्या अंतर्मनामध्ये होतं ते आपल्या बहिर्मनातनं पुन्हा आपल्या आचरणामध्ये पुन्हा दिसून यायला लागतं. इट रिफ्लेक्ट्स. ध्यान धारणा एवढ्या करता असते, सगळं पूजा सगळं उपासना एवढ्या करता आहे. जसं भगवान रामचंद्रांचं तसं खरोखर कुणाचं रूप आपण आठवावं, कुणाच्या गुणांचं चिंतन आपण करावं. चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावरती काही मद्रासी तरुणांच्या सोबत स्वामी विवेकानंद बसलेले होते आणि ते भूषणाचं काव्य गुणगुणत होते. तर एकाने विचारलं, तुम्ही काय गाताय? तर स्वामीजी बोलले की मी भूषण कवीनं जे छत्रपतींच्या बद्दल लिहिलंय, इंद्रजी मी जन्मपर वाढव सुअम्मपर, हे सुंदर काव्य ते गात होते. एका तरुणानं पटकन म्हटलं, पण शिवाजी महाराज तर दरोडेखोर होते, त्या दरोडेखोराचं तुम्ही गुणगान करताय. आमच्या डोक्यामध्ये या सगळ्या संकल्पना दृढमूल करण्याकरता फार फार मोठा प्रयत्न करून लोकांनी आपला डाव साधला आहे. शिवाजी महाराज निरक्षर होते, शिवाजी महाराज लुटारू होते, त्यांना सही सुद्धा करता येत नव्हती. जगन्नाथ सरकारांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की त्यांना वाचताच येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, सही करता येत नव्हती आणि त्यांनी काही कोणाचं श्रवण पण केलेलं नव्हतं. ही तर भगवंताची आपल्या इतिहासावरती अत्यंत मोठी कृपा की काही लोकांनी तंजावरच्या सरस्वती महालातनं तमिळ लिपीमध्ये लिहिलेलं शिवभारत शोधून काढलं, त्याचं मराठी म्हणजे देवनागरीमध्ये अनुवाद केला आणि नंतर ते छापून काढलं. त्या शिवभारताच्या प्रकाशनानंतर सगळ्याच आयामांच्या मध्ये बदल झाला. कुणाला काही बोलता येईल अशा प्रकारची स्थिती झाली. कारण गोविंद परमानंदांचं शिवभारत हे छत्रपतींच्या समोर लिहिलं गेलं, त्यातले काही अंश छत्रपतींनी स्वतः ऐकलेले आणि त्यामुळे ज्याप्रमाणे वाल्मिकी रामायण याचा लेखक आणि चरित्र नायक हे कॉन्टेम्पररी आहेत, त्याप्रमाणे गोविंद परमानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज समकालीनच नव्हे तर सोबत राहणारे आहेत. आणि त्यामुळे सगळ्या वाह्यात गोष्टींना मूठमाती मिळाली. पण मुद्दा असा की हे सगळं प्रकाशात यायला क्रमशः पुष्कळ वेळ लागला. विवेकानंदांच्या वेळेला हे तसं घडलेलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा त्यांना हे विचारलं की तुम्ही काय लुटारूचं गाणं गाताय, स्वामीजी संतापले. स्वामी विवेकानंद संतापले, काय बोलताय तुम्ही? आणि त्यांनी पटकन सांगितलं जे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, परकीय आक्रमकांनी लिहिलेली चरित्र वाचून तुम्ही एका थोर पुरुषाची समीक्षा करू शकत नाही. शिवाजी महाराज कोण होते तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर मला विचारा. आणि यानंतर ते म्हणतात की रामायण आणि महाभारत या दोघांच्या मधल्या सगळ्या सद्गुणांचं एकत्रित रूप जर उभं करायचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपतींच्या गुणांचा हा गौरव, एका महापुरुषाचा गौरव एका दुसऱ्या महापुरुषानं केलेला, पण हा नंतरचा होता. त्यांच्या समोर त्यांचा जो गौरव समर्थांनी केला, छत्रपतींच्या वेळेला आणि छत्रपतींच्या पश्चातही त्यांच्यावरती लिहिलं गेलेलं वाङ्मय विपुल आहे, पुष्कळ आहे, समुद्रासारखं आहे. पण छत्रपतींचं वर्णन अत्यंत थोड्या शब्दामध्ये चपखलपणे समर्थांनी जसं केलं तसं आजवर कुणालाही करता आलेलं नाही. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, इतकं समर्थांची वाणी जी चालू लागते ती
कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धडकी भरले, कित्येकांना आश्रय दिले. शिवकल्याण राजा कित्येक दुष्ट संहारिले, कित्येक धडकीने भरले. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वर्णन करत असताना समर्थांनी या 15 अव्ययांच्या मध्ये 3 विशेषणं वापरलेली आहेत. पहिलं विशेषण श्रीमंत योगी, दुसरं विशेषण जाणता राजा आणि तिसरं विशेषण शिवकल्याण राजा. एक विशेषण बहुमोल आहे. पण त्यातलं शिवकल्याण राजा हे जे नामाविधान या चित्राला केलं गेलं ते सर्वात मोठं आहे आपल्या दृष्टीनं, असं माझं स्वतःचं अत्यंत प्रांजळ मत आहे. कारण या एका ओळीमध्ये त्यांच्या अवतारित्वाचं सगळं काही समर्थांनी सांगून टाकलं. शिवाजी महाराज देवाचे अवतार होते की नव्हते याच्याबद्दल चर्चा करण्याची पात्रता आपली नाही. पण ज्यांच्या उत्तुंग बुद्धीची तुलना कोणाच्याही बुद्धीशी करता येत नाही अशा सावरकरांनी जेव्हा त्यांना अवतार म्हटलं त्यामध्ये सगळं काही येऊन गेलं असं मला वाटतं. त्यांच्या आरतीचा आरंभ सावरकरांनी जो केला तोच जयदेव जयदेव जय श्री शिवराया असा देवस्वरूप कल्पून त्यांनी ही आरती लिहिली. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार असं समर्थांनी दारोदामध्ये म्हटलं. ज्याच्या ज्याच्या माध्यमातून धर्मसंस्थापना होते त्याच्यामध्ये ईश्वरांश असतोच असतो. आणि त्यामुळे अवतार म्हटलं की काही लोकांना पोटात गोळा येतो. एकदम माणूस ते होते का? अरे आत्ताची गोष्ट सोडा राव, ते स्वतः हयात असताना सुद्धा त्यांच्याबद्दल जे लिहिलं गेलं, जे काही लिहिलं आणि एकमेकांना सांगितलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराज भूतासारखा आहे. तो कुठेही गडप होतो, कुठूनही निघतो. त्याला काहीतरी सिद्धी आहे. अशा प्रकारचा समज मोगलांचा झाला होता, इंग्रजांचा झाला होता, डचांचा झाला होता, पोर्तुगीजांचा झाला होता. सर्वांचं एकमत आहे की हा मनुष्य हा लोक विलक्षण मनुष्य आहे. इज नॉट जस्ट अ मॅन, इज अ सुपरमॅन. आणि म्हणून मनुष्य आणि देव यांच्या मधला एक शब्द आपल्याला भगवद्गीतेने दिला, यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची उत्कटता दिसते त्या त्या ठिकाणी भगवान म्हणतात माझा एक अंश उतरलेला असतो आणि त्याला विभूती असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज हे युग विभूती. कित्येक दुष्ट संहार त्यांनी आपल्याकरता काय केलं, धर्माची संस्थापना केली. भगवद्गीतेमध्ये भगवान परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां, ते कांचे आश्रय झाले, सगळ्या साधूंचे ते आश्रय बनले. जो जो सज्जन आहे त्या प्रत्येकाला शिवाजी महाराजांच्याकडे आश्रय मिळाला. अरे कुणाला आश्रय मिळाला? या देशातल्या अगदी गोर गरीब शेतकऱ्यांच्या पासून अत्यंत श्रेष्ठ धर्माचार्यांच्या पर्यंत, सगळ्या बाया बापड्यांच्या पासून आमच्या मठ मंदिरापर्यंत
सर्वांचं आश्रयस्थान छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. त्यांच्यामुळे लोकांना आपला धर्म सांभाळून, आपलं जीवन सांभाळून जगता आलं. काशी होते कला जाती, मथुरा मस्जिद होती. भूषणानं म्हटलं शिवाजी न होत तो सुरक्त होत सबकी. हा एक शिवाजी झाला नसता तर सगळ्यांचं धर्मांतरण होणं निश्चित झालेलं होतं. कशा प्रकारची अस्मानी सुलतानी त्यावेळची होती याचं सगळं वर्णन समर्थांनी ज्या प्रकारे केलंय ते केव्हा तरी मुळातनं वाचण्यासारखं आहे. आणि सगळीकडे अशा प्रकारे भीषण अवस्था निर्माण झालेली असताना कुणालाही आपल्या संपत्तीच्या शिल्लक राहण्याची खात्री नव्हती. आपली बायका मुलं आपल्या सोबत राहतील याची खात्री नव्हती. शेतातलं पीक कायम राहील याची खात्री नव्हती. आपले प्राण आपण बचावू शकू याची खात्री नव्हती. दैना सगळीकडे उडलेली होती आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये केवळ भय होतं, भीती होती. आणि अशा प्रकारच्या या भयाच्या वातावरणामध्ये जेव्हा सगळेच्या सगळे गुलामगिरीच्या मनोवृत्तीनं दूषित झालेले होते, सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे विद्वानांच्या पेक्षा विद्वान असलेल्या पंडितांच्या पासनं अगदी छत्रपतींच्या नातेवाईकांच्या पर्यंत सगळे. सर्वात मोठा विद्वान जगन्नाथ पंडित, पण त्या जगन्नाथ पंडिताला सुद्धा हिंदुत्वाबद्दल अभिमान नाही आहे. विद्वत्तेमध्ये कमतरता अजिबात नाही आहे. रसगंगाधराचा तो करताय, पण तो लिहितो काय? दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पुरे तुम समर्था अन्येन केनापि नृपेण दत्तम शाकाय वास्या लवणाय वास्या. आमचं पोट भरतं ते दिल्लीश्वर बर का, आणि त्याची तुलना जगदीश्वर. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पुरे तुम समर्था. अरे हे पांडित्य इतकं लाचार झालं. पांडित्य केवळ लाचार नाही झालं, महाराष्ट्राची तलवार लाचार झाली. राजमाता जिजाऊ माता साहेबांनी छत्रपती शिवरायाला हे शिकवलं की शिवा याचा विचार कर, मराठ्याला मारतोय रे. मराठ्यांची तलवार मराठ्यांशी भिडते आणि अख्ख्या देशात वातावरण अशा प्रकारचं आहे की बाहेर आलेले लांडगे सिंहांना आपसामध्ये भिडवून त्यांचा नाश करतायत आणि त्यांच्या उरावर बसून राज्य करतायत. राज्य लांडग्यांचं आहे. भांडतायत सिंह, एकमेकांना मारतायत आणि त्यांच्या पुढे मात्र जाऊन कुर्निसाद करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढणाऱ्या लोकांच्या मध्ये 18, अरे बाकीचे चंद्रराव मोरे वगैरे सोडा, पण 18 तर त्यांचे नातेवाईक होते आणि एक तर त्यांचा सावत्र भाऊ होता एकोजी. छत्रपतींच्या विरुद्ध लढण्यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारच्या या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सर्वांना केवळ आता कोणी हिंदू सिंहासनावरती बसणं शक्य नाही असंच वाटत होतं, तेव्हा कशा प्रकारचे गुण असावेत? सेटिंग दी गोल. आपल्या जीवनात लक्ष आपल्या समोर नेमकं असलं पाहिजे. 14व्या वर्षी छत्रपतींनी जाऊन त्या बाल शिवाजीनं आपल्या मावळ्यांच्या सोबत जाऊन रायरेश्वराच्याकडे प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची केली. आणि हिंदवी स्वराज्य याचा सरळ सरळ अर्थ हिंदू साम्राज्य असा होतो बरं का. हिंदू साम्राज्य, हिंदूंचा राजा असला पाहिजे ही त्यांची भावना होती. आणि त्या स्थापनेकरता त्यांनी जी टीम तयार केली होती, आता फार बोलायला तसा वेळ नाही आहे, पण कुठलंही महान कार्य करायचं म्हटलं की त्याच्याकरता टीम हवी, सोबत लोक हवेत आणि त्या टीमचं फॉर्मिंग, नॉर्मिंग, स्टॉर्मिंग अँड परफॉर्मिंग हे सगळं कसं करावं त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा बनवून टाकली. आणि ही श्रद्धा शिवाजी नावाच्या व्यक्तीबद्दल नाही भरली. ही श्रद्धा राज्य शंभू महादेवाचं धर्माचं राज्य आहे. हे धर्माचं राज्य आहे, हे देवाचं राज्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना काय नेमकं करायचं होतं याच्याबद्दल महाराष्ट्रातले अविद्वान जे तारे तोडतात ते त्यांना तोडू द्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू साम्राज्य निर्माण करायचं होतं ही स्पष्ट गोष्ट आहे. त्यांच्या धर्मावरती प्रेम होतं, त्यांच्या मंदिरांच्या वरती प्रेम होतं. आणि ते किती होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली मस्जिद पाडली नाही, पण ज्या ठिकाणी मंदिर तोडून मस्जिद झाली, मंदिर पाडून मस्जिद झाली, त्या ठिकाणची मस्जिद पाडल्याशिवाय ते राहिले नाही. तिरुवण्णामलाईच्या 2 मशिदी त्यांनी उतरवल्या, रागावून उतरवल्या, कारण त्या देवळं पाडून झालेल्या मशिदी होत्या. आम्हाला कुणाची प्रार्थना स्थळं पाडायची नाही आहे, पण या लोकांना जर आमची प्रार्थना स्थळं पाडावी वाटली असतील तर ती प्रार्थना स्थळं आम्हाला सोडायची पण नाही आहेत. आम्हाला पुन्हा प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी बसवणं आवश्यक होतं आणि ते करू. संपूर्ण प्रजेला सुखी करायचं असेल तर राजा उत्तम असला पाहिजे, हे त्याचं मुख्य सूत्र आहे. अनेक लोकांचा ते आश्रय झाले म्हणजे काय झाले. एखाद्या स्त्रीवरती बलात्कार होतो, ठीक आहे, ही तर सामान्य गोष्ट आहे, खरोखर असंच वाटायला नको का. चलता आहे, चलता. अरे काही वर्षापूर्वी तुम्ही जर उत्तर प्रदेशात गेला असता, बिहारमध्ये गेला तर जाऊ द्या, आपल्या मिरजेपर्यंत जरी गेला तरी तुम्हाला पोरी विकल्या जातात, हिंदूंच्या पोरी विकल्या जातात हे बघायला मिळेल. अशा प्रकारची स्थिती. आणि अशा स्थितीमध्ये 16 वर्षाचा शिवाजी रांझाच्या पाटलाला बोलावतो आणि त्याचे हातपाय कलम करतो. 16 वर्षाचा शिवाजी आहे. आणि एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही संज्ञा वयाच्या 16व्या वर्षीच मिळालेली आहे. सिंहासनावरती ते नंतर बसले, पण भावी छत्रपती या अर्थानं त्यांना सिंहासनावरती बसून राजा बनवायचा आहे. ही मूळ योजना छत्रपती शहाजी महाराजांची. बघा, ही शहाजी महाराजांची योजना आहे. आणि म्हणून त्या मुद्रेमध्ये प्रतिपच्चंद्र लेखे वरविष्णू विश्ववंदिता शाहस्तुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते असा आहे. प्रतिपच्चंद्र लेखे व प्रतिपदेचा चंद्र कोणी पाहिला सांगा, कोणी पाहिलाय का. प्रतिपदेला चंद्रकोर दिसत नसते, पण ती असते. त्याप्रमाणे शहाजी महाराजांच्या अंतःकरणात असलेलं हिंदू साम्राज्याचं स्वप्न लोकांना दिसलं नाही, पण ते तेव्हा सुद्धा होतं. शिवाजी महाराजांनी जो केला तो त्याचा विकास आहे, पण मुळात ते स्वप्न शहाजी राजांचं स्वप्न आहे. त्यांना वाटत होतं परिस्थिती प्रतिकूल होती, पण त्यांना ते वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी या शिवबाची तयारी नीट व्हावी एवढ्याकरता अत्यंत महत्वाचे अमात्य त्यांच्यासोबत देऊन त्यांच्या प्रशिक्षणाकरता त्यांना पुण्याला ठेवलं. आणि सोन्याच्या नांगरानं उद्धत झालेलं पुन्हा छत्रपतींनी बसवलं आणि ते त्यांच्याकडनं त्यांच्या मातोश्रींनी करून घेतलं. हे पुणेकरांचं सद्भाग्य आहे. त्यामुळे पुणे कोणाचं असा प्रश्न पडल्यानंतर पहिलं नाव छत्रपतींचं घेतलं पाहिजे, ही फार आवश्यक गोष्ट आहे. हे छत्रपतींचं पुणे आहे. आणि छत्रपतींनी पहिलं केलेलं काम गणपतीची स्थापना आहे. त्यांना धर्माची संस्थापना करायची होती, त्यांना देवळं पडू द्यायची नव्हती, त्यांना गोमाता कापली जाऊ द्यायची नव्हती. या सर्वांचा ते आधार बनले. लोकांना ठाऊक नाही आहे, गोव्याच्या प्रवासामध्ये एकदा जेवणानंतर कोणीतरी त्यांना विडा दिला, तो त्यांनी घेतला नाही. आपण विडा घेत नाही, सोडलाय म्हणे. लोकांना कळेना. छत्रपती शिवाजी महाराज बोलले, औरंगजेबानं काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, जोपर्यंत त्या ठिकाणी पुन्हा भगवान महादेवाची स्थापना होत नाही तोपर्यंत मी विडा खाणार नाही, तोपर्यंत मी विडा खाणार नाही.
औरंगजेबानं छत्रपती आग्र्यावरून सुटून पळून गेल्यानंतर पिसाळून जाऊन तो पिसाळला खरं म्हणजे, आणि त्या पिसाळण्याच्या अवस्थेमध्ये त्यानं विश्वेश्वराचं मंदिर पाडलं. त्याच वेळेला त्यानं मथुरेतलं केशवदेवाचं मंदिर पाडलं. छत्रपतींच्या कानावरती या बातम्या सगळ्या आल्या आणि छत्रपतींनी तेव्हापासून विडा खाणं सोडून दिलं. त्यांचं चित्त कुठे अडकलेलं होतं हे बघा. त्यांचं चित्त देवाधर्मामध्ये अडकलेलं होतं. त्यांचं चित्त महिलांच्या सुरक्षेमध्ये अडकलेलं होतं. त्यांचं चित्त या देशातला शेतकरी सुखी व्हावा यात अडकलेलं होतं. आणि हे सगळं व्हायचं असेल तर राजा उत्तम असला पाहिजे, आणि तो राजा इतका उत्तम असला पाहिजे की त्याच्यातला एकही सैनिक कुठल्याही प्रकारचा अनाचार करणार नाही याची त्याला खात्री देता आली पाहिजे. छत्रपतींनी या दृष्टीनं आपल्या सैन्याला लिहिलेली पत्र उपलब्ध आहे, आणि त्या पत्रामध्ये ते काय काय काळजी घेतात, रयतेची काळजी कशी घ्यावी हे त्यांच्याकडनं शिकावं. दुष्काळाच्या वेळेला कुणाही शेतकऱ्याला कर भरण्याची, सर्वांना कर न भरण्याची मुभा ठेवली पाहिजे. इतकंच नव्हे तर त्यांना बीज दिलं पाहिजे, खतही आपल्याकडनं दिलं पाहिजे, आणि त्यांना काही वर्ष कर न देता, सारा न देता त्यांची पिकं उभी करून त्यांना एकदा नीट स्थिर स्थावर होण्याकरता वेळ दिला पाहिजे. हे सांगणारा हा जाणता राजा की एकाही सैनिकानं, एकाही शेतकऱ्याकडनं किंवा कुणाही दुकानदाराकडनं गवताचं पात सुद्धा फुकट घेता कामा नये, ते विकतच घेतलं पाहिजे, अशा प्रकारच्या आज्ञा देणारा हा शिवकल्याण राजा. मंत्र्यांच्या मुलांना, मंत्र्यांच्या नातेवाईकांना आणि मंत्र्यांच्या जवळच्या सचिवांना वगैरे किती गोष्टी फुकट घेण्याची सवय लागलेली असते. हे काही पुणेकरांना मी सांगायला नको, कुणालाही मी सांगायला नको, इतकं ते स्पष्ट आहे. आणि अशा अवस्थेमध्ये छत्रपती आपल्या सैनिकांना सांगतात की गवताचं पात सुद्धा विकत घेऊनच तुम्ही वापरलं पाहिजे, त्याची किंमत दिली पाहिजे. शेतकरी सुखी त्यामुळे झाला. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचं सुख, अरे आक्रमणाच्या वेळेला कशा प्रकारे आपल्या संपूर्ण प्रजेला किल्ल्यामध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी हलवावं याच्याबद्दल त्या त्यांच्या दिलेल्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत. सैनिकांनी कसं वागावं, सैनिकांची सुरक्षा कशी व्हावी, त्या रात्री निसताना सैनिकांनी सगळे दिवे विझवले पाहिजे. आणि हे विझवलेले दिवे, यातला एकही दिवा चालू राहिला आणि त्यातनं जर एखाद्या कुठेतरी गवताच्या काडीला आग लागली, एखाद वेळेला दिवा कलंडतो, कधी कधी तेलाच्या तुपाच्या लालसेनं उंदीर ती वात ओढून नेतात, त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. आणि अशा प्रकारची आग कुठेही लागली तर त्यातनं होणारं नुकसान किती भयंकर असतं. दाणा जळून गेला, आग लागली, पीक जळून गेलं, त्यानं होणारं नुकसान सर्वात मोठं नुकसान कसं आहे, छत्रपती त्याचं वर्णन करतात. सगळ्यांचं आश्रयस्थान ते होऊन राहिले. पण अशा प्रकारे आश्रयस्थान होण्याकरता त्यांना कित्येक दुष्ट संहारिले, खड्ग उचलावं लागलं. खड्गाशिवाय शांती होत नाही हे जगाला शिकवण्याची आवश्यकता असते. अरे हाच महाभारताचा संदेश आहे, हाच रामायणाचा संदेश आहे. भगवान रामचंद्रांना अहिंसाच प्रिय होती, भगवान श्रीकृष्णांनाही अहिंसाच प्रिय होती, म्हणून त्यांनी भगवद्गीतेमध्ये पुन्हा अहिंसा शब्दाचा उपयोग केलाय. पण लोकांची हिंसा करणाऱ्यांची हिंसा करणं ही अहिंसाच आहे, हा आमच्या परंपरेचा संकेत आहे.
आतताई, त्याला आतताई म्हणतात. आतताईन मायांतम हन्या देवा विचारे. आणि त्यामुळे राष्ट्राचं भलं व्हायचं असेल तर त्यांच्या समोर शिवाजी महाराज कशाला हवेत? आमच्या डोक्याला आणून दिलेली ही जी गुंगी आहे ना, पहिली गुंगी सर्व धर्मसमभावाची, दुसरी गुंगी या निर्भट अहिंसेची. ह्या सगळ्या गुंगीच्या गोळ्या ज्या आपल्याला दिल्या गेल्या, या गोळ्या निष्प्रभ करायच्या असतील तर शिवरायास आठवावे, शिवरायाचे आठवावे, बोलणे शिवरायाचे आठवावे, हाच उपाय आहे. छत्रपतींचं स्मरण झालं पाहिजे. त्यांना अहिंसा कळत होती, साधू संतांची सेवा कळत होती, त्यांना आपला जीव गोमाते करता आणि सज्जनांच्या रक्षणाकरता धोक्यात घालावा हे कळत होतं. पण हे जितकं कळत होतं त्याप्रमाणे या सगळ्यांचे कर्दन काळ ठरलेल्या पाप्यांना नष्ट केलं पाहिजे हेही कळत होतं. रणहावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले हा सावरकरांनी विचारलेला प्रश्न. रणहावीण स्वातंत्र्य कोणालाच मिळालेलं नाही. आपणालाही मिळालेलं स्वातंत्र्य चरखा चला चला के बिलकुल नहीं मिला है. हे चरख्यात मिळालेलं स्वातंत्र्य नाही, हे खादी वापरण्यात आलेलं स्वातंत्र्य नाही, हे नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या उभ्या झालेल्या आझाद हिंद सेनेच्या भीतीमुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे जेव्हा भारतातली सेना, भारतातल्या भारतीयांची इंग्रजी सेना बंडकून उठली तेव्हा त्यांचं धाबदण आणलं. आणि त्यामध्ये आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून जेव्हा नेताजींनी हा संदेश दिला की अरे आम्ही बाहेर न लढतो, देशातले नेते काय करतायत, देशातले सैनिक काय करतायत, सर्वात पहिल्यांदा बंड केलं, सर्वात पहिल्यांदा इंग्रजांच्या विरुद्ध उभं राहिलं ते मुंबईतलं नेव्ही. त्यांनी सांगितलं आम्ही इंग्रजांच्या आज्ञा मांडणार. याच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं असं ॲटलीनं स्वतः भाषणामध्ये सांगितलंय. ते अहिंसेतनं मिळाले. मुळात मुद्दा काय आहे? मुळात छत्रपतींची ही प्रेरणा आणि छत्रपतींच्या पासून प्रेरणा घेऊन आपलं सगळं जीवन ज्यांनी बेतलं अशा प्रकारच्या सावरकरांची शिकवण. या देशाचं भलं व्हायचं असेल तर तेच आपल्याला आज अनुसरणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हेच होण्याची आवश्यकता आहे. आणि हे होण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांचा आदर्श आपल्या समोर असणं आवश्यक आहे. तरच आपल्याला मातृभूमीचं संरक्षण करता येईल. आणि आपल्या मातृभूमीचं नीट संरक्षण झालं तर जगामध्ये मांगल्याचं संरक्षण होईल. कारण भारत समर्थ असेल तर जगामध्ये शांतता नांदेल असे पुढले दिवस येत आहेत. त्यामुळे जगाच्या मांगल्याकरता, जगाच्या कल्याणाकरता भारतानं सामर्थ्याची कास धरणं आवश्यक आहे. आणि ती सामर्थ्याची कास धरण्याकरता शिवरायाला रोज आठवणं आवश्यक आहे. ते आठवण्याकरता अशा प्रकारच्या चित्रांचं ध्यान करणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं सुंदर चित्र आम्हाला त्या चरित्राची प्रेरणा देण्याकरता गोपाळरावांनी दिलं. त्यांचं अभिनंदन, पुन्हा पुन्हा अभिनंदन. धन्यवाद आचार्यजी. परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराज कथा दिनांक 19 सप्टेंबर व 25 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे, तसेच दिनांक 26 सप्टेंबर व 2 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथे संपन्न होणार आहे. आपण सर्व शिवप्रेमी त्याचा लाभ. अच्छा, आज या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित परमपूज्य आचार्य गोविंददेव गिरी महाराज तसेच प्र के घाणेकर सर व प्रसाद तारे सर यांचे मनपूर्वक आभार. याचबरोबर आपण सर्व शिवप्रेमी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपणास सर्वांचे आभार व्यक्त करून आजचा सोहळा संपन्न झाला असे मी जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराज की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे चिराता. जय जय रघुवीर समर्थ.